महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात देवदेवतांच्या उत्सवात महाप्रसाद म्हणून गोडधोड जेवण अनेक ठिकाणी दिले जातं। पण आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत एका आगळ्या वेगळ्या जत्रेतल्या महाप्रसादाची बातमी। पुणे जिल्ह्यामधल्या आणे गावात रंगदास स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीला एक वेगळा प्रसाद इथे मिळतो आणि हा महाप्रसाद ग्रहण करण्याकरता इथे भक्तांची झोंबड उडते। पाहूयात या महाप्रसादाचं वेगळेपण। गरमागरम बाजरीच्या लाखो भाकरी, 35 जम्बो कढईतली चविष्ट गरमागरम आमटी, गेल्या 150 वर्षापासून सुरू असलेली ही परंपरा पुणे जिल्ह्यातल्या आणेमधल्या रंगदास स्वामी महाराजांच्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त सुरू असून 3 लाखांपेक्षा जास्त भाविक या महाप्रसादाचा दरवर्षी आस्वाद घेतात। या आमटी महाप्रसादासाठी जवळपास 3.5 लाख रुपये फक्त मसाल्याचा खर्च येतो। टोटल एकूण 32 कढया आमटी बनवली जाते आणि 1.25 ते 1.5 लाख लोक घराघरातून भाकऱ्या जमा करण्यात येतात, तर मंदिर परिसरातच आमटी तयार करण्यात येते। यासाठी 15 प्रकारच्या वस्तू आणि तब्बल 4 लाखांचे मसाले आणि डाळी वापरल्या जातात। आमटी बनवण्यासाठी गावातील अनेक आचारी आणि ग्रामस्थ मेहनत घेतात। याच्यामध्ये सगळे आयुर्वेदिक मटेरियल टाकले जातात, मसाले, गूळ आणि आमसूल, धना पावडर। हे कसं याच्यात कांदा लसूण काहीच नाही आहे आणि ही एक आयुर्वेदिक काढ्यासारखी एक आमटी आहे। सध्या सर्वत्र थंडी सुरू झाल्यानं या गरमागरम आमटीची चव चाखण्यासाठी रंगदास महाराजांच्या आणे गावात तुम्ही येऊ शकता आणि या महाप्रसादाची लज्जत चाखू शकता। साईदीप ढोबळे, झी मीडिया, जुन्नर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।